तर मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराड खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात गेल्यानंतर मुंडेंच्या जगमित्र कार्यालयामध्ये काल धनंजय मुंडे स्वतः उपस्थित राहिले। याच कार्यालयात याच जागेवरती बसून धनंजय मुंडेंचे प्रतिनिधी म्हणूनच याआधी वाल्मिक कराड काम पाहायचा। अनेक लोक कराडला भेटायला यायचे। त्याच जगमित्र कार्यालयामध्ये काल धनंजय मुंडेंनी जनता दरबार भरवत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या। एका बाजूला पंतप्रधान मोदींच्या आमदारांसोबतच्या बैठकीला धनंजय मुंडे गैरहजर राहिले। त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कॅबिनेट बैठकीलाही मुंडे गैरहजर होते। त्याऐवजी परळीत जात त्यांनी जनता दरबार जो आहे तो भरवलेला आहे आणि लोकांच्या गाठीभेटी घेणं जे आहे ते त्यांनी पसंत केलं। आज परळीमध्ये धनंजय मुंडेंनी जनता दरबार घेतला। याच्या आधी वाल्मिक कराड ह्या ज्या ठिकाणी परळी शहरामध्ये जनता दरबार करत होते त्या परळीमध्ये धनंजय मुंडेंनी आज जनता दरबार घेतला। काय सांगाल? नाही, कसं आहे की आता धनंजय मुंडेंना कुठेतरी पायाखालची वाळू सरकताना दिसते आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी आज हा जनता दरबार घेण्याचा प्रयत्न केला असेल। पण मला असं वाटतं की त्यांना आता कुठेतरी कळून चुकलंय की आता माय गेम इज ओव्हर, म्हणून ते हे अगदी शेवटी आपण म्हणतो ना की ज्योतसुद्धा मालवताना ती खूप फडफडते, तसा प्रकार झालेला दिसतो। आता शिंदे सरकार असताना मुंडे कृषी मंत्री होते आणि त्या काळामध्ये एक योजना बंद करण्यात आली होती, डीबीटीची योजना। शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार होता। 103 कोटी रुपयाची योजना होती आणि ते स्प्रे पंप होता, त्याची किंमत होती जवळपास 2600 रुपये। मात्र तो पंप 3425 रुपयातला घेतल्यास समोर आलाय आणि या संदर्भात स्पष्टीकरण कोर्टाने सरकारला विचारले। करेक्ट, कारण कोर्टाला कळलंय की ह्याच्यातला हा जो कॉस्ट एस्कलेशन झालं होतं, हे जे बदलण्यात आलं 800 रुपयाचा जो फरक आहे, तर 3.5 कोटीच्या आसपास हा फायदा झालाय। ज्याला कोणाला आपण त्याच्यात बाकीच्या ह्याच्यात नंतर येऊया। तर आत्ताच्या घटकेला जर असं असेल तर कोर्ट सवाल प्रश्न विचारणारच आहे आणि त्याचं उत्तर आता शासनाने देणं भाग आहे। कॅमेरा पर्सन अडलकसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी।